हॅलो मित्रांनो, आत्ताची सध्या ओला उबेरची कंडिशन खूप खराब चालू आहे. आणि जे 15 तारखेला आझाद मैदानावर मीटिंग घेतली ते पण चांगलंच आहे, पण त्यामध्ये पण सर्व ड्रायव्हर बांधव सपोर्ट नाही करू राहिले. अरे जर आपणच सपोर्ट नाही केलं तर रेट कसं काय वाढणार? मी तर आहे नाशिकला तर बरोबर रेट चालू आहे आम्हाला, त्या मानाला बरोबरच आहे. पण पुन्हा मुंबईला तुम्हाला बरोबर रेट भेटत नाही का? होईना तुम्ही त्यांना तर सपोर्ट करा जे तिकडं आंदोलन जात आहे, मोर्चाला जात आहे. पण तुम्ही त्यांना पण सपोर्ट नाही करत आणि कमी रेटने भाडे घेऊन जाताय. काय चाललंय? अरे याच्यात आपलाच फायदा आहे ना. जर आपण स्ट्राईक ठेवली थोड्या दिवस तर आपल्याला रेट वाढून भेटल, पण तुम्हाला रेट वाढूनच पाहिजे नाही वाटतं. आता आम्ही नाशिकचे, आम्हाला तर बरोबर रेट चालू आहे. एवढंच का तुमचे इतकं कस्टमर नाही ना पुणे मुंबई सारखे आम्हाला, पण मग आमचा रेट बरोबर आहे का होईना. आम्ही पण तुमच्या सपोर्टमध्ये आहेच आहे, आम्ही पण तुम्हाला सहकार्य तर करूच. पण तुम्ही पण पुन्हा मुंबईवाले ड्रायव्हरांना थोडं जे पण आंदोलन करताय त्यांच्याशी म्हणजे सहमतीनं राहा. नाही तर तुम्ही काय भाडे उचलतात निघतात कुठं, पण त्यांचा पण वेळ वाया जातो. त्यांना पण सरकारला असं वाटते काही यांचं चालूच आहे सगळं असं. मग तुम्ही सगळ्यांनी एकी ठेवली तरच हे सर्व काही होईल, नाही तर काहीच होणार नाही. काय चाललंय तुमचं? कोणी सपोर्ट पण करत नाही तुम्हाला. जेवढे पण ड्रायव्हर आहेत जे चाललेत आझाद मैदानाकडं, ते तर फक्त 50% दिसत आहे. 50% पण दिसत नाही, कमी दिसत आहे. आणि बाकीचे ट्रिपा मारताय का होईना. प्रायव्हेट पण ट्रिपा घेऊन जाऊ नका कुठं. प्रायव्हेट जरी नेली तर वाईट नंबर प्लेटवाल्यांनाच नेऊ द्या, पण आपण नाही घेऊन जायची त्या रेटनी. आणि आज 17 तारखे, आज पण थोडी स्ट्राईक तर ठेवा.